रहिवाशी भागातील कारखान्याच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त. कारखाना हटविण्याबाबत नागरिकांचे पालिकेला निवेदन. येवला कोटमगाव रोडवरील विठ्ठलनगर येथील फरसाण बनविण्याच्या कारखान्यातील भट्ट्यांपासून प्रदूषण व इतर त्रास पूर्णपणे बंद करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा या मागणीचे निवेदन रहिवाशांनी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांना प्रत्यक्ष दिले आहे. सदर विठ्ठलनगरमध्ये मनोज गुप्ता व इतर यांचा फरसाण व्यवसाय असून त्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी रहिवाशी भागात कारखाना उभारून भट्ट्यांचा वापर केला जातो. त्यापासून होणारे वायू प्रदूषण, ध्वनी आणि सांडपाणी प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विठ्ठलनगर मधील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. रात्री उशिरापर्यंत होणारा आवाजामुळे रहिवाशांना झोप येऊ देत नाही. याबाबत त्यांना विचारणा केली असता अरेवारीची भाषा व शिवीगाळ करून दमबाजी केली जाते. सदर वसाहत ही रहिवाशी असून तेथे औद्योगिक वापर केला जात आहे. या सर्वांची चौकशी करून कारखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा व या त्रासापासून आम्हा रहिवाशांना मुक्त करावे असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले असून सदर व्यक्तीस नोटीस पाठविण्याचे सांगितले आहे. सदर कारखाना मनोज गुप्ता व इतर यांच्या मालकीचा असून कुठलीही प्रकारची परवानगी न घेता रहिवाशी भागात औद्योगिक कारखाना उभारून व्यवसाय करत असल्याने त्यांचेवर पालिकेने कडक कारवाई करावी असे म्हटले आहे. निवेदनावर बद्रीनाथ रघुनाथ तांदळे, वसंत देवराम बंद्रे, प्रकाश कोतकर, सचिन भास्कर कल्याणी, बबन बाबूराव मोरे, शुभम दीपके महाले, मंगेश लक्ष्मण शेलार, राजेंद्र मार्तन सूर्यवंशी, गणेश त्रांबक निकम, शांतीलाल रामभाऊ पैठणकर, सुरेश रामकृष्ण भावसार, हिरामण सुरासे, संतोष अरुण बडदे, गौतम पांडुरंग निळे, परेश बारड, सोमनाथ गुंड, प्रकाश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर कारखाना कोणाच्या वरदहस्तामुळे चालू होता याबाबत तर्कवितर्क काढले जात आहे.